ब्रह्मता का सांगितले? नाही आलं का लक्षात? देवाधिकाच्या शरीराला ब्रह्मता का सांगितली म्हटलं? पाहून सांगा की. जीवांची शरीरे ही पुण्य पापाधीन आहेत. देवांची शरीरे पुण्य पापाच्या अधीन नाहीत. आणि जीवांची शरीरे भूतकार्य आहेत. देवांची शरीरे भूतकार्य नाहीत. जीवाला अविद्येमुळे आपल्या ठिकाणी अहम आणि ममाचा अध्यास होतो. देवांना अहम आणि ममाचा अध्यास होत नाही. आणि जीवाला अध्यास निवृत्तीकरिता आचार्यांच्या जवळ जाऊन उपदेशाची गरज आहे, परंतु देवांना त्याची गरज नाही. बरोबर आहे. आता रामकृष्णाधिकाची शरीर ही भूतकार्य नाही तसं म्हटलं ना. मध्यस्थ आणि सांगता म्हणलंय पाहिजे. त्याच्यातच शिष्य उत्तर देऊन सांगतात. देवाची शरीर सुद्धा भूतकार्य आहेत. त्याचं काय विवेचन केलं? नाही सांगते. देवाधिकाची शरीर सुद्धा भूतकार्यच आहे. त्याच्याकरता एक दोन दृष्टांत दितात. त्यांना तर सुखदुःख होत असते. रामालाही सुद्धा काय झालं होतं? कृष्णालाही सुद्धा. रामाला दुःख काय झालं होतं? मतलब भूतकार्य आहे की नाही? ज्या अर्थी दुःख होते त्या अर्थी काय कोण शिष्य शंका करतो ना. ज्या अर्थी त्यांना दुःख होते त्या अर्थी ती शरीर भूतकार्य आहेत. दृष्टांत खराब आहे, चांगला नाही. रामाची बायको सीता काय नेली होती? रडत होता ना. काय होता? दुःख झालं होतं तरी. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा दुःख झालं ना. केव्हा झालं? मला ऐकायला येत नाही. अभिमन्यू कोण होता? अरे अभिमन्यू कोण होता? बरं, बाचा होता. संबंध लक्षात पाहिजे ना सगळं. यावर काय सिद्ध झालं? देवाचे शरीर सुद्धा भूतकार्य आहेत. पण आणखी वाचा. मध्यस्थ. अहो, त्या रामकृष्णादिकांची शरीरे कर्माधीन नाहीत असे म्हणणे बरोबर नाही. कारण त्यांच्या शरीरापासून साधू पुरुषांना सुख आणि राक्षसादिकांना दुःख होते हे प्रसिद्ध आहे. पहिलं आहे का नाही? जीवाचे शरीर हे कर्माधीन नाहीत. मग त्याचं सांगायचं आहे कर्माधीन आहेत. त्याच्याकरता दृष्टांत देऊन सांगायचं. साधू लोकांना देवाच्या शरीरापासून काय होते? सुख होते. आणि दुष्ट लोक त्यांना काय होते? देवाधिकापासून काय होते? दुःख होते. यावरून हे सिद्ध होते देवाधिकाची शरीर सुद्धा पाप पाहिण्याच्या काय अधीन आहे. प्रत्येकाचं खंडन चाललेलं आहे ना. पुढे वाचा. आणि जो ज्याच्या सुखदुःखाचा हेतू तो त्याच्या पुण्यपापाने रचित असतो असा वेदांताचा सिद्धांत आहे. ज्या अर्थी त्यांना सुखदुःख होते त्या अर्थी नाही का पाप पुण्याधीन शरीर आहेत. वेदांतशास्त्र सांगते शरीरापासूनच आपल्या पाप पुण्य निमित्त विहित कर्मापासून काय होते? विहित कर्मापासून काय होते? पुण्यापासून काय होते? आणि निषिद्ध कर्मापासून त्यांनाही सुद्धा सुख आणि काय आहे? यावरून त्यांची शरीर पाप पुण्याच्या काय आली नाही. शंका केली होती ना. देवाधिकाची शरीर पाप पुण्याच्या काय नाही सांगायचं. ते सुद्धा शरीर पाप पुण्याच्या काय पुढे. त्यावरून रामकृष्णादिकांच्या शरीरास त्यांचे स्वतःचे कर्म कारण नसले तरीही साधू व असाधू पुरुषांचे कर्म त्यांच्या शरीरास कारण आहेत.
म्हणून त्यांचं जरी शरीराचं कारण नसलं तरी दुसऱ्याच्या याच्या हे पाप पुण्याच्यामुळे अतिपापामुळे अवतार होत नाही का, अशी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अतिपापामुळे पाऊससुद्धा पडत नाही. मग त्याच्याकरता पुण्य असावं लागतं. तेव्हा पाप आणि पुण्य याच्याद्वारा भूतकार्य शरीराला पापही सुख होते आणि दुःखही होते. पुढे असे असता अवतार शरीरे पुण्य पाप आधीन नाहीत असे म्हणणे योग्य नाही. म्हणून सुद्धा देवादिकाची शरीर पाप पुण्याच्या अधीन नाही असं तुम्हाला म्हणता येत. पुढे शिष्य, असे असेल तरी जीवाच्या आणि रामकृष्णादिकांच्या शरीरात फरक असा आहे की पूर्व शरीरात केलेल्या शुभ अशुभ कर्मांची फले म्हणजे सुखदुःखे जीवांना उत्तर शरीरात भोगावी लागतात. म्हणून शरीर अभिमान्यांच्या पूर्व शरीराच्या पुण्य पापाधीन उत्तर शरीरे आहेत. हे बघा, आपल्याला काय आहे, आपण जे काही पूर्वजन्मामध्ये केलेलं असेल ते पाप पुण्य भोगण्याकरता शरीरं घ्यावी लागतात. देवादिकांना ते पाप पुण्य भोगण्याकरता शरीरं घ्यावी लागतात असं म्हणता येत नाही. स्वेच्छेने काय मिळते, शरीरं मिळत असतात. आपल्याला मात्र मागचं काही जन्म काही असेल आपण ते पाप पुण्य भोगण्याकरता आपल्याला शरीर होत नाही. आपण नाही का व्यवहारामध्ये पाहताना कोणी सुखी आहे तर कोणी कसे आहे. मग कोणाची भले मागच्या जन्मातली कोणत्या जन्मातली तुम्हाला गोष्टी विष्टी सांगितल्या होत्या ना, वेळ जातो आपला बराचसा. तेव्हा मागचं हे पाय शरीरामध्ये शरीर सगळ्याची पाप पुण्याची आहे. पण सुखदुःखाच्या बाबतीमध्ये समता आहे का विषमता आहे? विषमता आहे ना. कोणाचं रोगी शरीर, कोणाचं कसं, कोणाचं कसं, हे सगळे पाप पुण्याची काय आहे फळं आहे सगळी. देवादिकांना सुद्धा मागच्या जन्माचं कर्म भोगून द्यावं लागतं. पुढे त्याप्रमाणे रामकृष्णांची शरीरे साधू व असाधू पुरुषांच्या पुण्य पापाधीन असून त्यांना सुखदुःखास कारण आहेत. हे पहा, जरी त्यांच्या हातून पाप पुण्य घडत नाही तरी पण साधू असाधू याच्या लोकांच्या पाप पुण्यामुळे आणि सुखदुःख त्यांना घडते. साधू लोकांना त्यांचे शरीर पाहून पुण्य होतं आणि दुष्ट लोकांना त्यांना काय होतं, दुःख होते. चालत आलेलं आहे जगामध्ये, असं चालत असं देवादिकांनाही सुद्धा दुःख होते. तुम्ही गीतेचा 16वा अध्याय वाचा, त्याच्यामध्ये आसुरी संपत्ती, या आसुरी संपत्तीच्या वागण्यामुळे देवादिकांना दुःख होत असते. तर आसुरी संपत्ती आहे ना, तानांदेशु तर क्रूरान संसारेषु, त्यांना काय होते, दुःख होते ते घोर वागण्यामुळे, कोणाच्या वागण्यामुळे. पुढे तरीही पण रामकृष्णादिकांना नटवेशधारीप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराकडून सुखाचा अथवा दुःखाचा भोग होत नाही. म्हणून रामकृष्णांची शरीरे आपल्या स्वतःच्या पुण्य पापाधीन नाहीत हे म्हणणे योग्य आहे. पण त्यांच्या पुण्य पापाधीन नाही. पुण्य पापाधीन आपले शरीर मात्र कसे आहे, पुण्याच्या पापाधीन. वर जाण्या इतकं काही नाही, खाली जाण्या इतकं काही नाही. मधल्या अवस्थेमध्ये काय आहे, ते मागचं भोगावं लागत असतं आणि या शरीरामध्ये नवीन तयार होतं. संचित जाणारे शुद्ध करा. आपण जर काही पुण्य केलं असेल, पाप केलं असेल, जरी आपल्याला आणखी आता भोगण्याचा योग नाही आला, पुढच्या जन्मामध्ये ते भोगावं लागतं किंवा याच जन्मात भोगावं लागतं. काही दुस्तर कशी जे कर्म असतात ती दुसरीकडे नाही, याच जन्मामध्ये भोगावं लागतं. एखाद्या माणसाने कोण केलं तर याच जन्मामध्ये त्याला फाशी मिळते. पुढे तशीच रामकृष्णादिकांची शरीरे पंचमहाभूतांचा परिणाम नसून चैतन्य आश्रित मायेचा साक्षात परिणाम आहे. आता थोड्याला व्हायचं, त्यांची शरीरं जी असतात ती आपले शरीर म्हणजे बरं काय भूतकार्याची भूतकार्य आहे. देवादिकाचे शरीर आहे ना, ती मायाकार्य आहे, साक्षात मायेचा विग्रह आहे. माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर. आणि आपले शरीर हे मात्र भूतकार्य आहेत. शब्द नाही, आपल्या पृथ्वी तेज वायू आणि
आकाश आपल्यामध्ये सारख्या समप्रमाणे पक्षामध्ये बरं का, पक्षामध्ये वायू जास्त असतं म्हणून ते वर उडतात. आपल्या ह्याच्यामध्ये पृथ्वीचा अंश जास्त आहे म्हणून आपल्याला उडता येत नाही. सगळे शरीरात पाप पुण्याच्या काय त्याच्यात कोणाचं आली कोणाचं काय कोणाचं काय काही जड स्वरूप असतात. हे सगळी पाप पुण्याची फलं आहेत पुढे. जसा नाटकात एखादा दरिद्री मनुष्य संकल्प मात्राने एका क्षणात राजा झाल्यासारखा दिसतो, पण खरोखर तो राजा नसतो, त्याप्रमाणे अचिंत्य मायेने उत्पन्न होणारी रामकृष्णांची शरीरे भूतकार्यासारखी दिसली तरी ती भूतकार्य नाहीत. हे पहा, तुमचा 11 देवाचा कीर्तीचा त्याच्यामध्ये जे सुंदर वर्णन केलेलं आहे. सगळे जे शरीर आहे माया कार्य शरीर आहे. त्या शरीराचं आणखी वर्णन केलेलं आहे त्या तुमच्या कोणत्या पश्चिमे पार्थरूपाने शोधशास्त्राच्या नानाविधाने दिव्याने नाना दोघांमधला फरक चाललेला आहे. जीव आणि देव. जीवाचे शरीर पाप पुण्याच्या अधीन, देवाचे शरीर पाप पुण्याच्या अधीन नाही. पुढे आणि जर ती पंचीकृत भूतकार्य असती तर कृष्ण शरीरास दोरीने बांधता आले असते, पण दोरीचे बंधन कृष्ण शरीरात झाले नाही असे पुराणात आहे, ते खोटे होईल. तुम्हाला लीला सांगितली माया कार्य कशावरून आहे. यशोदा कृष्णाला उकळाला बांधते तरी लहान असून सुद्धा उकळाने भगवान श्रीकृष्ण काय होत नाही. आपलं शरीर असतं तर काय झालं असतं. यावरून त्यांचे शरीर बहुत कार्य नसून माया कार्य आहे. पुढे म्हणून देवशरीरे भूतकार्य नाहीत, मध्यस्थ. अहो, रज्जुबंधनादिकांचा अभाव असला म्हणजे ते शरीर भूतकार्य नव्हे असे जर म्हणावे तर योग्याचे शरीरासही सिद्धीच्या बलाने बंधन घडत नाही, मग त्याचेही शरीरास भूतकार्य नाही असे म्हणावे लागेल. आता योग्याची उपमा दिली. नुसतं आणखी बांधता आलं नाही एवढ्यावरून ते काही भूतकार्य आहे भूतकार्य नाही असं म्हणता येत नाही. मग योग्याचं शरीर बांधता येत नाही. जी शक्ती अवतारकारी शरीरात असते तीच शक्ती योग्याला सुद्धा असते. दोघाला हे बघा नाही का, देहाधिकावर ते देवाधिकाची आणखी शक्ती असते तीच कोणावर ते योगी पुरुष त्याला रिद्धी सिद्धी सगळ्या प्राप्त होतात. तुलना करून सांगतात. पुढे शिष्य, अहो, योग्याच्या शरीरास प्रथम बंधनाचा संभव असतो, पश्चात योगाभ्यासरूप पुरुषार्थामुळे बंधनाचा अभाव होतो. बंधनाचा अभाव असतो कोणाच्या शरीरात. जीवाचा प्रकार आहे ना, तुझ्या 12व्या अध्यायामध्ये आहे ना. तुम्ही जर काही नियम वगैरे आधी करीत असाल तर तुम्ही योगी आहात. चांगदेव महाराज कोण होते? ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानराज माझी सगळे होते सांगा. आपल्याला योग होता येते पण तेवढी लायकी असावी लागते. काय करे, दिवसातून 4 वेळा जेवतो आणि म्हणतो शिवयोग करतो. तुम्हाला गेलं की नियम प्राणायाम वगैरे नाही वाटते 6व्या रंगात आहे. मग योगी आणि जीव याच्यामध्ये फरक आहे ना. योगी असते ना तर योगी पुरुषाचं शरीर बघा कसं असतं, सरळ शरीर असतं. आणि एखादा श्रीमंताचा पौष्टिक पदार्थ खाऊन खाऊन ढेरी वाढली असते. योगी पुरुषाने योग आहे ना पण तो कठीण असल्यामुळे 12व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे त्याच्यात कोणी प्रवृत्त होत नाही. कारण कठीण आहे ना. माणसाला काय पाहिजे, सहज साध्य पाहिजे. पुढे आणि कृष्ण शरीर तर योगाभ्यासरूप पुरुषार्थ वाचून सहजच बंधन होण्यास योग्य नाही, म्हणून देवांची शरीरे भूतकार्य नाहीत. मग देवाचे शरीर कोणतं कार्य नाही, भूतकार्य नाही, माया कार्य आहे. कोणाचं कार्य आहे? पुढे आता
आनंदगिरींनी देवशरीरे भूतकार्य म्हटली आहेत ती इतर जीवांच्या शरीराप्रमाणे दिसतात या अभिप्रायाने म्हटलेली आहेत. हे बघ, तो शंका सांगतो, त्याने अभ्यास केला असला पाहिजे. तेव्हा आनंदगिरीने सुद्धा भूतकार्य म्हटलेलं आहे. म्हणलं त्यांच्या म्हणण्याचा विषय वेगळा आहे, त्याचा आशय काढावा लागत असतो. एखादा विद्यार्थी जर उशीर आला कुठे आपल्या पाठाला, मग शिक्षक म्हणत असतो इतक्या लवकर काय होऊ नये, पाठाला येऊ नये, हळूहळू येत जावं. असं म्हणण्याचा अर्थ आहे का पाठ सुरू होण्याच्या अगोदर आलं पाहिजे. अभिप्राय काय काढावा लागतो पुढे. कारण खुद्द भाष्यकारांनीच गीता भाष्यात जीवावर अनुग्रह करण्याकरिता मायाबलाने परमात्मा कृष्णरूप प्रतीत होतो असे स्पष्ट म्हटले आहे आणि त्याचेच टीकाकार आनंदगिरी आहेत. आता जे गुरुजी सांगेल तेच कोण सांगत असतं? शिष्य सांगत असतं. कारण जी विद्या आहे ती कोणापासून आलेली आहे. मग जे गुरु सांगत होते तेच कोण सांगतो? म्हणून सांगण्याचं तात्पर्य देवाधिकाची शरीर भूत कार्य पुढे. म्हणून शंकराचार्यांच्या विरुद्ध देवांची शरीरे भूतकार्यच आहेत असे म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय नाही असे म्हटले पाहिजे. म्हणून गुरु शिष्य कशाला म्हणेल? म्हणजे गुरुने सांगितलं देवाधिकाची शरीर आहे भूतकार्य नाही, त्याचा आनंदगिरी सांगतो पुढे. आता रामकृष्णांच्या शरीरांचे उपादान कारण साक्षात माया आहे आणि जीवांच्या शरीराचे उपादान कारण माया कार्य पंचभूते आहेत. आपल्या शरीराचं उपादान कारण कोण आहे? तुम्हाला उपादान कारण समजते का नाही? एक घाट आहे त्याच्यामध्ये कोण उपादान कारण आहे? माती का उपादान कारण आहे? जोरात सांगायचं. अरे जे शरीराच्या हात बाहेर व्यापून असते त्याला काय म्हणायचं? उपादान कारण आहे का नाही? घटामध्ये आत पण बाहेर कोण आहे? म्हणून माती हे घटाचं कोणतं कारण आहे? आणि कुंभार जे कार्याहून भिन्न असते त्याला निमित्त कारण म्हणायचं. आणि कार्यामध्ये ज्याचा प्रवेश असतो त्याला उपादान कारण म्हणायचं पुढे. म्हणून जीव शरीराहून रामकृष्णांची शरीरे विलक्षण आहेत आणि सर्वात मोठा फरक म्हणजे अन्य जीवांना देहादिकांची ठिकाणी आत्मभ्रांती आहे आणि रामकृष्णादिकांना ती भ्रांती नाही. म्हणून देवादिकाची शरीर ही भूतकार्य नाहीत. दुसरा फरक कोणता? पाप पुण्याधीन नाहीत, पुन्हा काही नाही, भूतकार्य नाहीत. तिसरा प्रकार कोणता आहे? अहम ममाचा त्यांना काही नाही. जीवाला अहम ममाचा काय आहे? देवादिकांना अहम ममाचा काय नाही. त्याच्यावर शंका करणारे म्हणायला लागले राम सुद्धा वशिष्ठाला काय गेला नाही कशावर? भगवान श्रीकृष्ण सुद्धा संदीपनीला काय गेले मग नाही कशावर? ते तुमच्या आमच्याकरता कशा करता? मार्ग दाखवण्याकरता यज्ञदाचरती हे सांगायचे आहे पुढे. ज्या पुरुषास देहादिकांचे ठिकाणी आत्मभ्रांती नाही त्यांना बोधदृष्ट्या देव म्हणण्यास हरकत नाही. असो, जीवांना देहादिकांचे ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण त्यांची उपाधी मलिन सत्व गुणवती अविद्या आहे. आपण आपल्या ठिकाणी अज्ञान आहे ना, त्याला अविद्या म्हणतात. म्हणून येडीबाई तिला ज्ञान नसल्यामुळे यजमानालाच काय म्हणते ती दादा म्हणजे कारण तिला काय नाही, ज्ञान नाही. त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान नसल्यामुळे देहादिकांना आपण काय म्हणतो? मी म्हणतो. अहमचा अध्यास ममाचा अध्यास आहे तो ज्ञानाने निवृत्त होतो. आणि ते ज्ञान कुणाजवळ असते? ज्ञान कुणाजवळ असते? कोणा ड्रायव्हरच्या ठिकाणी असते का? गुरुकडे तद्विद्धी मग त्याचा सेवादार म्हणतात. म्हणून आपल्याला गुरुकडे जावं लागतं. त्यांना गुरुकडे जाणे गेले याची मग तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता पुढे. आणि रामकृष्णादिकांना देहात्मभ्रांती नसण्याचे कारण
त्यांची उपाधी शुद्ध सत्व गुणवती माया आहे ही आहे. त्यांना देहात्मवृत्ती का नाही? त्यांची उपाधी कशी आहे? स्वच्छ आहे. भिंतीमध्ये आपलं चित्र दिसते का? भिंतीमध्ये आपलं प्रतिबिंब पडते का? नाही सांगता. अरे भिंतीमध्ये आपलं प्रतिबिंब पडते का? जोरात सांगायचं, दणकून सांगायचं. आणि आरशात काय होते? आरशात का प्रतिबिंब पडते? स्वच्छ आहे. नाही का? भिंतीत का पडत नाही? तशी त्यांची उपाधी माया आहे. मायेमध्ये प्रतिबिंब पडते. म्हणून देवाधिकाला अहम ममतेचा काय नाही. आणि आपल्याला अहम ममतेचा काय आहे? ज्याला नाही त्याला आपण मी म्हणतो. शरीरालाच मी म्हणून बसलो आपण. शरीर आपलं एका काळाचं आहे. शरीराचं उपादान कारण काय आहे? शरीराचं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि हे त्याचं काय आहे? उपादान कारण आहे. प्राण गेल्यानंतर काय आहे ते? जाऊ दे. म्हणून देवाधिकाच्या शरीराचं उपादान कारण माया आहे. आणि आपल्या शरीराचं उपादान कारण कोण आहे? अविद्या आहे. अविद्या म्हणजे मलिन आणि माया म्हणजे स्वच्छ. स्वच्छ उपाधीत प्रतिबिंब पडते आणि मलिन उपाधीत प्रतिबिंब काय होत नाही. थोडे म्हणूनच जीवांना अविद्याकृत भ्रांती आणि देवांना मायाकृत सर्वज्ञता आहे. म्हणून आपल्याला काय आहे? भ्रांती आहे. आणि देवाधिकांना काय नाही? भ्रांती नाही. त्यांना ज्ञान आहे. आहे ना? ब्रह्मसमस्या केली आपल्याला भरपूर गेलं की आपल्याला जे सुख विषयाचं नसून सुद्धा कोणाचं वाटते? विषयाचं. मग सुखाच्या बाबतीमध्ये आपल्याला यथार्थ ज्ञान आहे का भ्रांती आहे? ते आत्मभ्रांती. आत्मभ्रांती जन्ममरणाची, कर्तृत्व भोक्तृत्व 5 प्रकारच्या भ्रांती आहे. पुढे जीवांना अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्मभ्रांतीचा नाश आचार्य शरण होऊन करून घेणे आवश्यक आहे. मग स्वतःच करून घ्यायचा. मग स्वतःच आपल्याकडनं एवढं कार्य होऊ शकत नाही. म्हणून कोणाची शरणागती करायला लागते? आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष एवढा मोठा चांगले. पण त्याचा सुद्धा बंध काय झालेला नव्हता. ज्ञानेश्वर महाराजाच्या भेटी करता चांगले चालत येतो का? नाही म्हणलं. एक जण म्हणायला लागला, म्हणा चालत येत असताना त्याच्या काठावर लागणार. मग कोणत्या मार्गाने येतो? आणि कशावर बसून येतो? गाढवावर का? एवढा मोठा असून सुद्धा शरण कुणा जावं लागलं? मुक्ताबाईला. मुक्ताबाई किती वर्षाची आहे? 7 वर्षाची आहे. आणि हा बाबा 1400 वर्षाचा आहे. मग मुक्ताबाईला शरण येण्याचं कारण ज्ञान आहे. काय आहे? ज्ञान. चांगल्याचं योगी आहे, वय वाढलं आहे, योगी आहे, पण काही नाही, ज्ञानी नाही. मग चांगले 65 ग्रंथ लिहिलेला आहे. स्वस्तिक श्री वटे पुढे रामकृष्णादिकांना आवरण आणि भ्रांती नाही, म्हणून आचार्याद्वारा उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता नाही. मग त्यांना भ्रांती नाही म्हणून उपदेशाची सुद्धा काय नाही. रोगच नाही तर औषध कशाला घ्यायचं? ज्याला भ्रांती असेल त्यांनी काय करायचं? ज्ञान घ्यायचं. ज्यांना भ्रांती नाही त्यांना ज्ञान घेण्याचं काही नाही. पुढे जरी रामकृष्णादिक ब्रह्मज्ञानप्राप्तीकरिता वसिष्ठ सांदीपनीकडे गेल्याचे पुराण वचन आहे, तथापि वेदाज्ञेची मर्यादा रक्षण करण्याकरिता व लोकसंग्रहाकरिता ते गुरूंकडे गेले. मग त्यांना एवढे असताना देखील शरण जाण्याचं कारण काय? आपल्याला मार्ग दाखवण्याकरता. कोणाकरता? अर्भकाचेसाठी पण ते अतिथी. मग आपल्याला मस्तिकार्जन का दे लोकसंग्रह व्हावे. भगवद्गीता 3ऱ्या अध्यायामध्ये आहे.
त्यांना काही जरूरत आहे का? मग कशा करता मस्तीला ज्यानं का द्या तुम्हाला आम्हाला काय दाखवावं लागते म्हणून ते त्यांना पाहून आपण बागत असतो. पुढे त्यांना ब्रह्मज्ञान नसून ते प्राप्त करून घेण्याकरिता म्हणून गेले नव्हते, हे त्यांच्या अवतार चरित्रावरून सिद्ध आहे. त्याला काही ब्रह्मज्ञान नव्हतं का? मग कशा करता गेले तुमच्या मार्गदर्शनाकरता गेले. ज्ञानेश्वर महाराजांना काय जरूरत आहे? मग ज्ञानेश्वरी कशा करता लिहिली? त्यांच्याकरता का? मग कोणाकरता? मग तो गोबराईने करता कोणाकरता लिहिला? आपल्याकरता जे कडाची व्यंकटी. पुढे श्री गुरूंनी केलेल्या उपदेशापासून जीवांना जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते ती रामकृष्णादिकांना स्वभावसिद्ध आहे. हे बघा, आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता सगळी साधना सहजासहजी होते का? पहिल्या दुसऱ्या तरंगात ऐकल्यानंतर नाही का सगळी श्रवण पाहिजे, शुद्ध चित्त पाहिजे, मला विक्षेप दोन दोष गेले पाहिजे, पण आणखी विवेक, वैराग्य, समाधी चटका, श्रवण, मनन, निधिध्यासन याची काय आहे? आपोआप होत असते का? घर बसल्या बसल्या जेवण केल्यानंतर झोपा काढताना मला समाधी लागली पाहिजे. झोपा काढून कुठे समाधी लागते का? साधना करूनही सुद्धा दुर्लभ अवस्था असल्यामुळे साधनाची पराकाष्ठा करावी लागते. पेन वव्या पाठ होईना आणि म्हणायला लागलं मी 2 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी काय करतो. शक्य आहे का? योग मार्ग कसा आहे? मार्ग नाही का आपला अधिकार नाही. अधिकार कमी पडतो म्हणून त्यांना मग न सांगताना ब्रह्माष्टमी काय होते? मग त्यांचा अधिकार आहे तसा, त्यांचा काय आहे? पुढे जीवांना अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतो हे खरे, पण काही कालाने तोही आनंद स्वस्वरूपी विराम पावतो. तोही आनंद काय होत असतो? हसणं याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी 146 पान का? नाही, 45. 45 आहे. पुन्हा वाचत येत. जीवांना अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी अत्यानंद होतो हे खरे, पण काही कालाने तोही आनंद स्वस्वरूपी विराम पावतो. कोणताही असे काही कालपर्यंत त्याची अवस्था असते. कीर्तन केल्याचा आनंद कोटपर्यंत टिकतो, काही कालपर्यंत टिकतो. उत्तम जेवणाचा आनंद काय कोटपर्यंत टिकतो. भूक लागे मग तसा झालेल्याचा आनंद निघून जात असतो. पुढे त्यावेळी त्या स्थितीस सहज स्थिती असे म्हणतात. मग कोणती स्थिती? सहज अवस्था. एकदा ज्ञानेश्वरी पाठ झाली म्हणजे पुन्हा घोकण्याचं काही नाही. मग कोणती अवस्था? सहज अवस्था. लगेच बराबर काय म्हणतो तो? आता पाठ करण्याची क्रिया काय झाली? आता कोणती अवस्था आहे? सहज अवस्था. पुढे मग त्या जीवास अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा उपयोग नसतो. त्याप्रमाणे रामकृष्णादिकांना अहम ब्रह्म अशा स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग नसतो. हे बघ, एकदा बाबी पाठ केली म्हणजे पुन्हा पुन्हा हे करत असतो. काय पाठ झाले की समजलं नाही का? रूप पाहत आलो त्याने काय पण मालिकेहून म्हणतो का कीर्तनकार? कीर्तनाला उभा राहिला आणि पहिला अभंग कोणता म्हणायचा आहे? रूप पाहता आम्हाला मालिका ना जरा बघू द्या कोणता. मग इकडे तार लावतात आणि इकडे म्हणतो रूप पाहत आलो. कोणती अवस्था? सहज अवस्था. आता आठवण करण्याचं काय नाही, काम नाही. मग अशी अहम ब्रह्मास्मी कोणती अवस्था असते? सहज अवस्था. पुढे याप्रमाणे जीवांच्या ठिकाणी भ्रांती आणि रामकृष्णांच्या ठिकाणी निस्संदेह आत्मबोध
असा विलक्षण फरक आहे. म्हणून त्यांच्या देवाधिकाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे भ्रांती नाही. जीवाच्या ठिकाणी काय आहे? भ्रांती आहे. अजूनही आपण किती जरी विचारसागर शिकलो तरी अजूनही आपली भ्रांती गेली नाही. आपल्याला काय अजूनही आपल्याला वाटतं विषयातच काय आहे? भ्रांती आहे. म्हणून जेवायला बसते वेळी बाईनं जर आपल्याला श्रीखंड वाढले तर काय राग येतो? मग श्रीखंडापेक्षा इतका आग्रह का? त्याला माहिती आहे श्रीखंडामध्ये आनंद आहे. आपण तर विचारसागर शिकले ना, परमात्माच किती स्वरूप आहे. जरी आणखी शिकला असला तरी अनुभवाला येण्याकरता अजूनही सुद्धा आपल्याला भ्रम आहे. विषयातच काय आहे ना, आनंद आहे. त्याला काही काळ जावा लागतो, काय करावं लागतो. एकाएकी अनुभव प्राप्त होत असतो की कालांतराने होतो. एकदा आणखी पेरल्याबरोबर काय कणीस लागतं का? त्याला काही काल जावा लागतो. श्रवण पुढे, निधिध्यासन पुढे, मग तत्वपदार्थ शोधन पुढे. म्हणून पुराण वाक्ये रामकृष्णादिकांच्या ठिकाणी ब्रह्मतेचा व्यवहार करतात एवढेच. त्यांची शरीरेच ब्रह्मरूप आहेत असा पुराण वाक्यांचा अभिप्राय नाही. लक्षामध्ये ब्रह्मतेचा व्यवहार करतात एवढे शरीरच ब्रह्मरूप आहेत असा पुराणाधिकांना काही नाही. म्हणजे शरीरच ब्रह्मरूप आहे सांगण्याचा पुराणाधिकाचा काही नाही, आशय नाही. मग हे शरीर कसे आहे? जीवाची शरीर भूतकाली आहेत, पुन्हा कसे प्राप्ण्याच्या काय, आणि त्यांना ब्रह्मज्ञान होण्याकरता कोणाकडे जावं लागतं? या अभिप्रायाने आणि देवाधिकाचे शरीर ब्रह्मरूप आहे असं काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. आता सकाळ दुःखाची निवृत्ती कोणाच्या ज्ञानाने होते? ब्रह्माच्या ज्ञानाने होते. केवळ परोक्ष ज्ञानाने होते का अपरोक्ष ज्ञानाने होते? अपरोक्ष ज्ञान मला. परोक्ष ज्ञानाने असत्वबोधकावर झालं. नुसते पदार्थ पाहून माणसाची भूक जात असते का? नाही का? पण ज्ञान झालं ना, काय झालं? काय काय ज्ञान होते ना. मनुष्य कोणाचाही आमंत्रण स्वीकारत असतो की ज्याच्यामध्ये श्रीबालाजीचा भेद असतो. एकाच वेळा 2 आमंत्रण येऊ द्या, मग त्याला माहिती असते एका ठिकाणी पिठलं भाकरी, एका ठिकाणी श्रीबालाजी. मग आमंत्रणाचा तोडलं बघू, हा दुसऱ्याला सांगतो आल्याशिवाय. मग पदार्थ पाहून आनंद होतो, पण तोही आनंद परोक्ष ज्ञान आहे. ते परोक्षाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? नुसतं पदार्थ पाहून आनंद होतो का? मग ते त्याची निवृत्ती होण्याकरता, शुद्धीची निवृत्ती होण्याकरता असं जोडपं होतं. आणि ते जोडपं जरा वेळ स्वरूप होता. कोण? यजमान. बाई बाकी चाणाक्ष होते. ते काय झालं जेवायला आणि वाढलं. आणि काय शेतकरी माणूस, कामगार माणूस, वाजवीपेक्षा चटणी काय झाली? जास्त झाली. आणि मग काय विचारता? जास्त झाले म्हणे गडबड ओढायला लागला. आता तो काय करत होता? हा करत होता, हे करून दाखल. आणि पाणी 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 काय होतं? बाईने वाढलंच नव्हतं बा. आणि मग काय विचारता? पाणी पाणी. आणि मग थोडं 2-4 मंडळीला काय दिले? पाणी वाढलं नव्हतं. शिवाय दिल्या. ती खमक होती, ती काही साधी नव्हती. म्हणलं तर पाणी वाढलं नाही मला, शिवाय दिल्या. ती म्हणायला लागली इतकं रागवण्याचं काय काम आहे?
अंगणामध्ये विहीर होती. कोण होती? म्हटलं विहिरीत आहे की पाणी? रागवायचं काय नाही. मग विहिरीतल्या पाण्यात जरी तहान जाते, पण विहिरीतलं पाणी कशात द्यावं लागते? त्याला द्यावं लागते. आणि त्याल्यातलं पाणी कुठे जाते? तेव्हा काय जाते? जसं वेदामध्ये जरी ब्रह्मज्ञान असलं तरी वृत्तीत यावं लागतं. आणि मग वृत्तीत आल्यानंतर त्याच्यापासून अविद्यारूपी मल काय होतं? आणि ते पाणी कुठे यावं लागते? त्याल्यात. आणि त्याल्यातलं पाणी कुठे गेलं पाहिजे? मग दृश्याची काय होते? केवळ वेदाच्या ह्याच्यावर परोक्ष ज्ञान होते कोणतं, पण त्याचं अपरोक्षत्वाने काय झालं पाहिजे हे सांगायचं आहे. पुढे वाचा. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुनः विचारतो. महाराज, साधू व असाधू पुरुषास सुखदुःख देणारे अनंत उत्तम गुणांचे निधान, श्यामसुंदर हस्तपादादी अवयववान अशा शरीराचे अविक्रिय निर्गुण निरवय अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. बाबा, शरीराचं ज्ञान आहे तेवढं शरीरावरूनच ते प्रत्यक्ष ब्रह्माचं ज्ञान आहे असं म्हणता येत नाही, बरं का? कारण शरीराचं ज्ञान म्हटलं ना, याहून ब्रह्म काय भिन्न आहे. तुम्हाला जास्त विवरण नाही. ब्रह्म हे कसं आहे? काय तिथं काही अवयव आहे का? किंतत ब्रह्म. सुंदर आहे वर्ण. पुढे स्वगत, पुढे स्वजाती आहे, पुढे तिथं स्वगत हातपाय आहे का तिथं ब्रह्माला? ब्रह्मासारखं ब्रह्म आहे का दुसरं? ब्रह्माहून काही पदार्थ आहे का? मग किती वेद नाही? स्वगत वेद. पुढे पुढे नाही का नाही? बरं, देश काल परिच्छेद असा देश नाही की ज्या देशामध्ये ब्रह्म नाही. आकाश आहे सर्वत्र बसावे असं आहे. एखाद्याला विचारलं, म्हणलं का सगळं सामान घेऊन तुम्ही खोली सोडली? म्हणलं एक वस्तू नेली नाही तुम्ही. म्हटलं कोणती वस्तू? हा, म्हटलं सामान नेलं, पण आकाश कुठं नेलं? मग आकाश नेण्याकरता दुसऱ्या खोलीत काय पाहिजे? रिकामा पाहिजे. रिकामा आहे का? काय आहे? म्हणून आकाशाची व्याप्ती एका वस्तूच आहे का सगळ्या ब्रह्मांडात आहे? सगळ्यामध्ये मोठं बोध कोणतं आहे? आणि पृथ्वी कोणात आहे? जे सर्व पदार्थाच्या आत बाहेर असते त्याला बोलायचं ब्रह्मचैतन्य. समजा गेलं ना? एक कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य पुढचं कशा करता यायचं चाललेलं आहे. म्हणून शरीराधिकाचं ज्ञान आहे तेच ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. पुढे कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा संयोग होणे शक्य नाही. ते निर्गुण आहे का सगुण आहे? मुळामध्ये निर्गुण आहे. ते निर्गुण पदार्थाचा इंद्रियाचा संबंध होऊ शकत नाही. आकाशाला पाहू शकतो का आपण? का नाही? तर आकाशाच्या ठिकाणी रूप नावाचा काही नाही. म्हणून आपण आकाश बघा. मग आहे कशावर? शब्द नावाचा कोण आकाशावरून होत. म्हणून निर्गुण ब्रह्माच्या बाबतीमध्ये कोणताही नाही. सगुण ब्रह्माच्या बाबतीमध्ये मात्र पर्याय आहे. आत्म्याची 2 रूप आहे. सगुणाच्या पर्याय कोणता आहे? आणि मग सगुण कुठून निर्माण झालं? एवं सतत युक्त आहे वक्ता स्वाम परियुगा याच्यामक्ष व्यक्तम ते शंके. दोन्ही प्रश्न केले ना तिथं. कोणत्या अध्यायामध्ये? 12व्या अध्यायामध्ये. एक सगुणही आहे आणि दुसरं कोणतं आहे? तरी तुझं राजी कर्म तुझी जायचे परम भक्तिशय म्हणून धर्म इत्यादी सर्वापरी. म्हणजे अक्षराव्यक्त देश काळ रे ज्ञानी उपासित सोम आहे. गोड वर्धन आहे. सगुणाचे वर्णन आहे. कोणाचं वर्णन आहे? निर्गुण ब्रह्माशी संबंध होऊ शकत नाही. विना संबंध झाल्याशिवाय ज्ञान होऊ शकत. काही नुसती बसून
बासुंदी पाहिल्याबरोबर गोडपणा कळतो का तिचा? मग कोणाचा संबंध द्यावा लागतो? हाताचा का? मग कोणाचा पाहिजे? तोंडाचा का? मग कोणाचा पाहिजे? जिभेचा पाहिजे. आणि ते रसने जिभेच्या आग्रावर आहे. कुठे आहे? हे बघ, जे काय तो वराचा अभंग आहे जिभेचा, तर मला आठवत नाही काय. फार गोड आहे अभंग. गोडी जिभेच्या आगरी असं म्हटलं आहे. जीवा जाणे फिके मधुर केस जीवा जाणे पिके न मांसा जीवा जाणे पिके मधुर पेक्षा येर मांस परात. जिभेला काय आहे? मांसच आहे. आणि हाताला काय आहे? मग हाताला साखर घेतली करतं का तुला? आणि जिभेला तरी काय मांसच आहे की? पण जिभेचा संबंध होता बरं काय गोडपणाचा काय आहे हे होतं. तेच पाहतो मी. तर जिभेचा शेंडा असा लागला पाहिजे. अर्ध्या जिभेमध्ये तुम्ही साखर ठेवा. कुठे? असे दीप ओढून घ्या. म्हटलं बाबाला चांगला उपाय सांगता ओढून घ्या. थोडा मरेल की म्हटलं तो. म्हणून अर्ध्या जिभेवरती साखरेचा रांगा ठेवा. गोड लागत नाही. त्याला जिभेचा शेंडा काय झाला पाहिजे? मग रसनेंद्रिय कुठं आहे? जिभेच्या आघारी. जिभेच्या काय? जीवा जाणे फिके जीवा जाणे पिके मधुर पेक्षा येर मांस भात. इंद्रियाचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत. आणि इंद्रिय संयोगा वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. फार झाले तर वेदवाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल, पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काही उपयोग नाही. हे बघ, केवळ परोक्ष ज्ञानाने काम भागत. पदार्थ पाहून भोग जात नाही. मग काय व्हायला पाहिजे? अपरोक्ष झाला पाहिजे. म्हणून ब्रह्मा अंतर्वाक्याने कळालं आपल्याला ब्रह्मा आहे, ब्रह्मा आहे. आतापर्यंत आपल्याला काहीच माहिती नव्हतं. आता माहिती झाली. तेवढ्यावर काम भागत नाही पुढे. याकरिता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून सांगा. आता ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल? कृपा करून काय करा, पण ते कधी सांगा. पुढे